भाई आप यहाँ एक पेट्रोल पंप बनाने के लिए बीपीसीएल के साथ कॉन्ट्रैक्ट करो, मैंने दिया पुलिस रेलवे सेक्टर, उसने टेंडर प्रोसेस शुरू किया, उसमें एक जगह डेट है 21 की है, कहीं पर है निविदा मांगोलिया। अब निविदा मंगाया ना तो वहां एक्चुअल 4 साइट है, 4 साइट है, उसमें से एक साइट बीपीसीएल पेट्रोल पंप है और उसको लगकर और 3 स्पॉट है, स्पॉट साइट, एक साइट पे 4 होल्डिंग। आगे अगस्त 2020 वो 3 जन के बिडिंग आए, वो स्क्रैप कर दिया, कैंसिल किया। उसके बाद में वापस टेंडर प्रक्रिया शुरू की और आदित्य ठाकरे यांनी काल मुलुंड येथील एका सभेत रेल्वे मंत्रीचा राजीनामाची मागणी केली। आदित्य ठाकरेंनी सांगितलं घाटकोपर येथे जे होर्डिंग पडलं त्यासाठी रेल्वे मंत्री जबाबदार आहे, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा। मला आदित्य ठाकरेंना एवढंच सांगायचं आहे की ते पेट्रोल पंपची जागा, तेथील होल्डिंग, ती जी जागा आहे ते महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनची आहे, त्या तिथे आणखीन असे 12 होल्डिंग लावण्यात आले आहेत। हे सगळे आपले वडील माननीय उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी 30 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र पोलिसांना सांगितलं की हे जे महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनची जागा जी महाराष्ट्र सरकारची आहे तिथे तुम्ही एक पेट्रोल पंप परमिशन घ्या आणि उद्धव ठाकरेचे मित्र लॉर्ड्स मॅक्स सर्व्हिसेसला तो चालवायला द्या। उद्धव ठाकरेंनी जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना सांगितलं की त्या जागेवर 16 होल्डिंग लावण्याचे अधिकार इगो मीडिया भावेश भिंडे यांना द्या। तर आदित्य ठाकरे साहेब, आपण उद्धव ठाकरेंना काय सजा करणार आहात? त्यांना नकली सेनेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगणार आहात का? एवढंच नव्हे, माझ्याकडे हे पत्र आहे, या लेटर मध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय काय करू शकतात यात लिहिलं आहे। हे महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्त लोहमार्ग म्हणजे रेल्वे, लोहमार्ग पोलीस जीआरपी राज्य सरकारच्या ताब्यात येते। हे पत्र आहे आदित्य ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब, हे पत्रात लिहिलं आहे की या जागेवर होल्डिंग आणि पेट्रोल पंप संबंधीची निविदा 21 जानेवारी 2021 रोजी काढण्यात आली। या ज्या निविदा काढण्यात आल्या त्या जाहिरात फलक बीपीसीएल पेट्रोल पंपवर एक साइट आहे ज्या 4 होल्डिंग आणि पेट्रोल पंपला लागून जे पोलीस क्वार्टर्स आहेत त्या जागेवर असं 3 साइटवर अन्य 12 होल्डिंग, या 12 होल्डिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि ते प्रक्रिया झाल्यावर त्याचा ऑर्डर हे इगो मीडिया यांना देण्यात आला। गंमत असं आहे, या पत्रात मी आपल्याला वाचतो, कैसर साइन केली आहे कैसर खलीद, पोलीस आयुक्त लोहमार्ग, महाराष्ट्र सरकार, मुंबई। यात त्यांनी लिहिलं आहे की 2021च्या निविदाप्रमाणे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला या येथे 10 वर्षाकरिता भाडे तत्वावर
कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे. पुढची लाईन अधिक महत्वाची आहे की इगो मीडिया भावेश भिंडेंनी सांगितलं इथे आम्ही आरसीसी फाउंडेशन टाकलं आहे, त्याचा खर्च आहे, हे लक्षात ठेवून आपण ही निविदा 10 वर्षाची 30 वर्षाची करा. उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे कैसर खालिद यांनी ही मुदत 30 वर्षाची केली. टेंडर 10 वर्षाची ऑफर आली. त्यांनी सांगितलं तर वर्क ऑर्डर देताना 10 वर्षाची 30 वर्ष हे देण्यात आलं आहे. मजेची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी मुंबई महापालिकेने या संबंधी ऑब्जेक्शन घेतलं, 7/12/2021 रोजी इगो मीडियाला महाराष्ट्र सरकारचा लोहमार्ग पोलीस स्टेशननी त्यांचं फायनल वर्क ऑर्डर दिलं. मुंबई महापालिकेने या संबंधात ऑब्जेक्शन घेतलं. मुंबई महापालिकेने सांगितलं ही जागा महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग वेलफेअर कॉर्पोरेशनची आहे. हे गृह विभाग महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारची जागा असल्यामुळे मुंबईत मॅक्झिमम 40 स्क्वेअर फूटचं होर्डिंग लावता येते, 40 फूट उंचीचं होर्डिंग लावता येते. त्यावर कैसर खालिदनी उत्तर लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की ही जागा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची आहे. कैसर खालिद यांनी जाणून बुजून खोटं बोलले आणि त्यांनी महापालिकेला पत्र लिहिलं की ही जागा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची आहे, म्हणून येथे महापालिकेचे नियम लागू पडत नाही. मुंबई महापालिकेने त्याला परत उत्तर लिहिलं की चुकीचा ही जागा राज्य सरकारची आहे, तिथे यापेक्षा जास्त आणि तिथे त्यांनी जे होल्डिंग लावलं आहे त्या होल्डिंगची साईज होती 140 फूट बाय 120 फूट. फक्त हेच नाही, ज्या आसपासचे 3 साईटवर 12 होल्डिंग इगो मीडियाचे आहेत ते 140 फूट बाय 120 फूटचे आहेत. फक्त एवढंच नव्हे, सिटी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्यांचे मनोज रामकृष्ण यांनी रिसर जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं आहे त्यात रिसर लिहिलं आहे की या जागेवर होल्डिंग 120 फूट बाय 70 फूटचं बांधण्यात आलं आहे. मी मुंबई पोलीस कमिशनरना विनंती केली आहे की हे जे मनोज रामकृष्ण त्यांनी त्याचं स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं आहे त्यांची ताबडतोब अटक व्हावी. 16-17 लोकांचे मृत्यू, 5 डझनहून अधिक लोक जखमी आणि असं बोगस स्ट्रक्चर सर्टिफिकेट दिलं. ते जे होल्डिंग पडलंय त्यात फक्त 2 फूट पण प्लिंथ नाही आहे. दुसरी गोष्ट, मी काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चा केली आहे. देवेंद्र फडणवीसकडे मी मागणी केली आहे की या सगळ्या प्रकरणाचा SIT द्वारा तपास व्हावा आणि हे तपास पूर्ण होईपर्यंत कैसर खालिद यांना रजेवर पाठवण्यात यावं. आणि या वेळेला जे रेल्वे पोलीस मध्ये जे अधिकारी संबंधित होते ज्यांनी या सगळ्यांमध्ये भाग घेतलाय या तपासादरम्यान त्यांना सुट्टीवर पाठवण्यात यावे. हे खूप मोठं कडकारस्थान आहे. फक्त एवढंच नव्हे, हे एकाच साईड एक होल्डिंग 120 फूट मतलब 60 फूट बाय 140 फुटाचा एक होल्डिंग
महिन्याचं भाडं आहे 50 लाख रुपये. हे इगो मीडियामध्ये जमा झाले आहेत पैसे. तर एका साईटवर 4 होल्डिंग म्हणजे एका साईटवर 2 कोटी रुपये भावेश भिंडेला उद्धव ठाकरेच्या कृपेने मिळत होते. आता त्याला 4 साईट देण्यात आल्या म्हणजे 8 कोटी रुपये महिन्याला मिळत होते. 100 कोटी वर्षाचं गिफ्ट हे उद्धव ठाकरे सरकारने भावेश भिंडेला दिले. त्याच्या समोर ते रेल्वेला किती पैसे देतात, राज्य सरकारला किती देतात, 0 रुपये. रेल्वे पोलीसला किती देतात, 0 रुपये. पोलीस कल्याण निधीमध्ये हे 100 कोटी रुपयाची यांची इन्कम, पेट्रोल पंपची इन्कम 25 कोटी रुपये वेगळी. त्याच्या समोर पोलीस कल्याण निधीमध्ये फक्त 2.25 कोटी रुपये दिले जातात. हे मधले 98 कोटी रुपये हे भावेश भिंडेला आणि ते लॉर्ड मॅक्स पेट्रोल पंप चालवणाऱ्या कंपनीला जे जात आहे ना, त्यातले मातोश्रीला किती जातात आणि सुनील राऊत, संजय राऊत जे या भावेश भिंडेला ठाकरेंकडे घेऊन गेले होते त्यांच्याकडे किती जातात याचा तपास इन्कम टॅक्स विभागाने करावा. यात मनी लॉन्ड्रिंग किती झालेलं आहे त्याचा तपास ईडीने करावा अशी तक्रार मी आज आयकर विभाग, ईडी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी SIT द्वारा या सगळा तपास झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. जी FIR झाली आहे त्याला विस्तृत करण्यात यावं. वर्षात 100-125 कोटी रुपयेचा हा घोटाळा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.